स्वातीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। आज आपण नाश्त्यात बनवणार आहे मस्तपैकी आलू बोंडे। तर आपण कुकर घेतलेला आहे, इथे आलू घेतलेले आहे आणि हे किसणी घेतलेली आहे। गरम असल्यामुळे आपल्याच्याने लवकर लवकर शिलटे काढल्या जात नाही, म्हणून हे पहिल्यांदाच आपण असं किसून घेतो। मग आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे, किसलेले आलू याच्यामध्ये घातलेले आहे। आता कुकरचं झाकण लावून 2 शिट्टी होऊ द्यायची आहे। तर गॅसवर आपण कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल घातलेलं आहे। मग अशी आपण कुकरमध्ये जे आलू बॉईल केले होते ते बघा किती इझिली आपण हे करू शकतो। त्यानंतर कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण मोहरी घालूया। मग आपण कांदा झालेला आहे बघू शकता। यामध्ये आपण लसूण जिऱ्याची पेस्ट घालूया। त्यानंतर धने पावडर टाकूया, हळद टाकूया आणि 1 चम्मच तिखट टाकूया। मग त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया, त्यानंतर कोथिंबीर घालूया। तर ही लोखंडाची कढई ठेवली आहे आणि याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। भाजी आपण याच्यामध्ये काढून घेतलेली आहे थंडी व्हायसाठी आणि आता हे गंजी घेतलेली आहे, यामध्ये आपण बेसन घालणार। मग हे तांदळाचं पीठ टाकणार आणि हे जो ओवा आहे याला आपण प्रेस करून याच्यामध्ये टाकणार। हळद घालणार आणि मग हळद घालणार, याच्यात चवीनुसार थोडंसं अगदी तिखट टाकूया आणि हे जिरा पूड टाकली आहे आणि थोडंसं मीठ घालूया। मग हे आपण असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे, असे गोळे करून याच्यात टाकूया। मग आपण असं तेलात घालू। बघू शकता आपले किती क्रिस्पी क्रिस्पी आणि मस्त गरमागरम आलू बोंडे तयार झालेले आहे। तर आपण दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकतो। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।